नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत कुकर मटन करी। त्यासाठी लागणारे साहित्य: मटन, चिरलेले कांदे, कोथिंबीर, थोडासा खडा मसाला, आलं लसणाची पेस्ट, धनिया पावडर आणि हळद, तिखट, गरम मसाला आणि मीठ आणि तेल। चला तर बनवूया। सर्वात पहिले कुकरला आपण गरम करणार आहोत। त्यामध्ये तेल घालायचं आहे। तेलाला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे। तेल गरम झालेलं आहे। आता आपण कांदा टाकणार। कांदा गोल्डन कलरचा होईपर्यंत याला फ्राय करायचा आहे। हळद घ्यायचे आणि असं पाणी टाकून टाकायचे। हळद टाकली। आता मिरची पावडर घ्यायची। आता पाण्यासोबतच याला टाकायचं आहे। याला चांगलं मिक्स करायचं आहे आणि थोडा वेळ असंच राहू द्यायचं। धनिया पावडर टाकायची आहे त्यानंतर। पाण्यासोबत थोडा खडा मसाला टाकायचा आहे। याला चांगलं शिजू द्यायचं आहे। मीठ घालायचं आहे चवीनुसार। आता याच्यात मटण टाकायचं आहे। चांगलं मिक्स करायचं आहे। अशा प्रकारे हे चांगलं मिक्स झालेलं आहे। आता लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकायची आहे आणि चांगलं मिक्स करायचं आहे याला पण। आता शेवटी यामध्ये गरम मसाला ॲड करायचा आहे। पाण्यासोबतच टाकायचा आहे। अजून थोडं पाणी ॲड करू शकताय तुम्ही। आता थोडी कोथिंबीर टाकायची आहे टेस्टसाठी। ओके, आता थोडं मिक्स करून कुकर लावून टाकूया। मस्त स्मेल येतो आहे। तर याला आपण कुकर लावून देऊया। भाजी ऑलमोस्ट झालेली आहे, तरी आपण एकदा कुकर उघडून बघूया।
बघू शकताय छान तर्री आलेली आहे आणि पीसेस चांगले शिजलेले पण आहे. बघू शकताय मस्तपैकी भाजी तयार झालेली आहे आणि आपण आता जेवण करणार आहोत.